नमस्कार. त्रिपुरारी पौर्णिमा ह्याच्या निमित्तात वारी उत्सव या ठिकाणी नरेंद्र महाराज संप्रदाय ह्या वतीने आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमाला जगद्गुरू नरेंद्र महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. दरवर्षी न चुकता या वारीच्या निमित्ताने या ठिकाणी येणं होत आहे. महाराजांचं दर्शन मला मिळतंय, आपल्या सगळ्यांना मिळतंय. महाराजांच्या कामाच्या बद्दल जर मी काही आपल्याला सांगायची गरज नाही आहे. आपण सगळेजण भक्तगण आहात, आपण सगळेजण जाणतात, आपण सगळेजण त्यांच्या कामामध्ये तुम्ही सगळेजण सक्रिय असतात. तरीसुद्धा त्यांचं विशेष काम म्हणजे आपण ज्याला म्हणतोय की अनाथाला मदत करावी आणि संस्कृतीचं जतन करावं, याच धर्तीवरती यावर्षी एक पेड़ माँ के नाम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने संदेश दिला आणि तोच संदेश पुढे घेऊन महाराजांनी जवळपास 30 दिवसामध्ये 1,10,000 झाडं लावली. त्यासाठीही खूप खूप अभिनंदन. आणि तोच संदेश आपल्या सगळ्यांना दिला म्हणून मी तर म्हणेन की पुनश्च गोवा सरकारच्या वतीनेही खूप खूप अभिनंदन. पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर त्यांचं काम सुरू आहेच, पण विशेष काम गोव्यामध्ये आमच्या ह्या ओल्ड गोवाच्या पूर्ण भूमीमध्ये ज्याला आपण नरेंद्र महाराज संप्रदाय पीठ म्हणून ओळखतोय अशा या पुण्यभूमीमध्ये मी खरोखरच करत असलेल्या कामासाठी ही शुभेच्छा देतोय. आणि दरवर्षी न चुकता हजाराच्या संख्येने या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या भाविकांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने जो खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे, गोवा सरकारच्या वतीने या मठाला अगोदरही सहकार्य राहिलेलं आहे आणि यापुढेही त्याही कार्यक्रमाला खूप मोठं सहकार्य आमच्या सरकारकडून पूर्णतः राहील. हा खूप मोठा कार्यक्रम होईल. सरकारकडून जी जी मदत म्हणजे कार्यक्रमाला पाहिजे, पार्किंगची मदत ही खूप छोटी मदत झाली, ती तर नक्कीच करू, पण त्या व्यतिरिक्तही सरकारकडून जी जी मदत पाहिजे असेल ती नक्कीच सरकार लोकांसाठी मठासाठी ही खूप मोठ्या प्रमाणाने करेल. आणि तोही उत्सव हा खूप मोठा उत्सव या ठिकाणी होईल असं मी नक्कीच आपल्याला सांगतो. आणि परत एकदा म्हणजे महाराजाच्या वतीने आपल्या सगळ्यांना निमंत्रण आहेत, पण गोव्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी परत आपल्या सगळ्यांना म्हणजे याही कार्यक्रमाला निमंत्रण देतो. आणि हाही उत्सव खूप मोठा उत्सव हो एवढंच प्रभूचरणी प्रार्थना करतोय. आणि या परशुरामाच्या भूमीमध्ये म्हणजे आपण म्हणतोय की आत्ता गोवा हे फक्त सन्स अँड सी म्हणून राहिलेले नाही आहे, तर सन्स अँड सीच्या बरोबर स्पिरिच्युअल गोवा म्हणून ओळखायला लागलेलं आहेत. कारण ज्यावेळी संत संप्रदाय गोव्यामध्ये यायला लागलेले आहेत त्यावेळी स्पिरिच्युअल गोवा होण्यासाठी जास्त उशीर लागलेला नाही. त्यामध्ये महाराजांचंही खूप मोठं योगदान स्पिरिच्युअल गोवा करण्यामध्ये आहे. त्यासाठी मी समस्त परत एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद म्हणतो.